नमस्कार, जय सेवा. आज आपल्यासोबत आहे शुभकॉन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री आकाश लवटे साहेब. आज आपण यांच्या कंपनीच्या आणि कंपनीचा प्रवास थोडक्यात सांगा. नमस्कार, मी आकाश लवटे, संचालक शुभवान फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मुलचेरा. आमच्या कंपनीची स्थापना 30 मे 2019 रोजी झाली होती. सुरुवातीला आम्ही 10 लोकांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर हळूहळू 250 शेतकरी आम्ही याला जोडले आणि आम्हाला याचं नाव देताना एक पवित्र नाव पाहिजे होतं. त्यामुळे बंगाली शेतकरी आमच्या भागात असल्यामुळे आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोसमधून SUBH घेतला होता आणि 90% शेअर मेंबर जे आहेत ते आमचे आदिवासी फार्मर आहेत. त्याच्यामुळे आम्ही हा भाग गोंडवाना म्हणून ओळखला जातो, म्हणून गोंडवानातला GON घेतला. अशा पद्धतीने आम्ही आमचं हे नाव पवित्र आणि ब्रँडेड करायचा प्रयत्न केला होता, शुभवान फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. याची सुरुवात करताना आम्ही चिकट सापळे बनवण्यापासून सुरुवात केलेली होती. सुकीकट सापळे बनवायचे आणि ती विक्री करायचे. त्यानंतर टायकोगार्ड लॅब महाराष्ट्र राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावरची पहिली मित्र कीटक बनवणारी टायकोगार्ड बनवणारी लॅब ही आमचीच होती. त्यानंतर आज तो प्रवास जवळपास 6 वर्षानंतर 40 ते 50 लाखाचा टर्नओव्हर आज आमच्या कंपनीचा आहे. त्यानंतर त्यासोबतच आज आम्ही तांदूळ, डाळ वगैरे हे सर्व प्रोडक्ट आम्ही इथं बनवतो आहोत. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 500 हेक्टरचा आमचा पूर्ण क्षेत्रावर आम्ही नैसर्गिक शेती करतो आहे. आमच्याकडे बांधावरची प्रयोगशाळा, 10 टन थेरी, गांडूळ खत युनिट, या सर्व गोष्टीमध्येच आम्ही आमच्या निविष्ठा तयार करतो आणि विक्रीसुद्धा करत आहोत. आज रोजी जवळपास कंपनीचे 544 सदस्य आहेत आणि नुकतंच आम्हाला स्मार्ट अंतर्गत सीड प्रोसेसिंग प्लांट मंजूर झालेला आहे. तो मौजा भेंडाळा, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथे उभा होत आहे आणि लवकरच याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन करून आमचा टर्नओव्हर यावर्षीचा अंदाज असा आहे की 1 करोडपर्यंत आमचा टर्नओव्हर जाईल. धन्यवाद. सर, एवढं सांगा की आपण कंपनीची स्थापना केली, आपण नाव ठरवलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना कळलेल्या आहेत. पण त्याचबरोबर एवढ्या मुलचेऱ्यासारख्या आदिवासी भागामध्ये आपण कंपनी स्थापित करून आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याला स्मार्ट मार्फत प्रकल्प मंजूर झालेला आहे. पण ते करताना आपल्याला अडचणी झाल्या, ते थोडक्यात सांगा. कसं आहे सर, की आजपर्यंत आपण शेती पाहिली होती, परंतु शेतकरी उत्पादक कंपनी म्हटलं तर अडचणी खूप होत्या. कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ऑडिट आणि बरेचसे कायदे, लायसनिंग, याच्यामध्ये हे कंप्लायन्सेस पूर्ण करणे हे एक आमच्यासाठी नवीन होतं. त्याच्यासाठी भरपूर साऱ्या अडचणी आम्हाला आल्या होत्या. पण आमचे एक किरण चन्ने सर म्हणून CS आहेत नागपूरचे, त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि सोबतच आमचे विभाग जे आहेत, आमचे तालुका कृषी अधिकारी श्री विकास पाटील साहेब आणि प्रकल्प संचालक प्रीती होळकर मॅडम यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी येणाऱ्या अडचणीवर खूप मदत केली. आणि विशेषतः म्हणजे आता या स्मार्टमध्ये येणाऱ्या अडचणीसाठी आमच्या श्रीमती अर्चना कोचरे मॅडम यांनी तर आमचा प्रस्ताव रद्द झाला होता, परंतु त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीस आला आणि पूर्ण स्मार्टच्या टीमनेसुद्धा आम्हाला खूप मदत केली. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला विस्तृतपणे त्यांच्या प्रवासाबद्दल डिटेल माहिती दिली आहे. एका आदिवासी जिल्ह्यामध्ये म्हणजे एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील सरांनी हा कंपनीचा प्रवास खूप खडतड आणि ज्या आदिवासींना शेतकरी उत्पादक कंपनी काय आहे, त्यानंतर ऑर्गॅनिक राईस काय असतो किंवा नैसर्गिक मिशन काय असतो, त्याच्यानंतर दशपर्णीयर जीवामृत, 10 ड्रमची थेरी हे काय असतो, तर हे सरांनी तिथं आतापर्यंत दाखवून दिलं आहे. सरांच्या स्वतःचा ड्रमचा थेरीचा प्रकल्प मुलचेऱ्यामध्ये सुरू आहे. सोबतच सरांनी नर्सरी पण सुरू केली होती. असे खूपसे सरांनी उदाहरणात्मक आणि खूप खडतळ प्रवासातून सरांनी कंपनीचा प्रवास सुरू केला. त्याबद्दल सरांना समोरच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. धन्यवाद सर.